एका 7 वर्षीय चिमुकल्याचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईतील कुर्ला परिसरात घडली। उज्ज्वल रवि सिंग वय 7 असं या मुलाचे नाव असून कुर्ल्यात विकास कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील कुर्ला डेपोतील परिसरात खुल्या जागेवर उज्ज्वल त्याच्या मित्रांसोबत खेळण्यासाठी गेला होता। त्यावेळी डेपो नजीकच्या परिसरात इमारतीच्या बांधकामासाठी खड्डा खोदण्यात आला होता। विशेष म्हणजे खोदलेला खड्डा हा पाण्याने भरलेला होता। मात्र याच खड्ड्यात खेळत असताना उज्ज्वल पडला। त्यावेळी उज्ज्वल खड्ड्यात पडल्याचे समजताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला। त्यानंतर तिथे असलेल्या काही वाहन चालकांनी उज्ज्वलला खड्ड्यातून बाहेर काढले आणि उपचारासाठी राजेवाडी रुग्णालयात दाखल केले। उज्ज्वलला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याला मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळताच नेहरूनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी याबाबत अपघाती मृत्यूची नोंद करत पुढील तपासाला सुरुवात केली। दरम्यान आपल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समजताच टाहो फोडत न्यायाची मागणी केली। माझा मुलगा खेळायला गेला होता, तिथून तो परत आलाच नाही। मला म्हटला तू जा, मी इथे खेळतो। त्यानंतर त्याने मला कळशी भरून पाणीही दिले होते। त्यानंतर तो गेला आणि गेलेला परत वापस आलाच नाही। डेपो मध्ये माझा मुलगा गेला हे मला माहीतच नाही। मला वाटलं तो आसपास खेळतोय, त्यामुळे मी आतमध्ये काम करत होते। नंतर मला पोलिसांकडून फोन आला। पोलीस मला राजेवाडीला घेऊन गेले। डेपोवाल्यांवर कारवाई करा, माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे। मी गरीब आहे, माझा नवराही आज ह्या जगात नाही। अशा प्रकारे टाहो फोडत उज्ज्वलच्या आईने कारवाईची मागणी केली आहे।